भेंडी घेऊन भेंडी नमस्कार मित्रांनो, सर्प मित्र अनंत माने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आम्ही दहीपळ या ठिकाणी आलेलो आहोत. गंगाधर ढवळे आम्ही नाना म्हणतो त्यांना. त्या नानाच्या घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणीच वरी स्लॅपवर एक साप गेलेला दिसलेला आहे. बघूया मित्रांनो कुठला साप भेटतोय, त्याला रेस्क्यू करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू. व्हिडिओ शेवटपर्यंत त्याच्या मागे म्हटलं पण खाली बघितलं दिसते बघा तुम्हाला. खाली बसला गोळा येता नाही नाही राहू दे, इकडेच काढू वर. खाली गेला का? पल्ला खाली चल. लय लांब उडी सरपंच शिरला तुम्हाला उडी झाली नाही. इकडे सरपंच गेला असेल. सरपंच गेला तुम्हाला नाही मग खाली तिथे येच नाही काय नाही. आणि काय होतंय, सारखाच एक दिसणार एक साप आहे. पूर्ण काळा असतो आणि असेच पट्टे आडवे. ती पूर्ण भारतातला एक नंबरचा विषय सापडा मंडळ दुसऱ्याच्या सारखाच सेम दिसत. फक्त काळा असतो, फक्त काळा असतो पूर्ण. आणि लोक काय करतात, ह्याला बी ती समजून कसा लहान लहान ही दिली. बघा मित्रांनो, कवड्या साप आहे आणि पूर्ण बिगर विषारी आहे, परंतु पुन्हा पुन्हा चावायचा प्रयत्न करतो आणि फक्त आपल्या घरामध्ये येतोय फक्त पालीच्या शोधात. त्याचं जे मुख्य खाद्य आहे, मुख्य जे अन्न आहे ते फक्त पाल आहे. दुसरे साप आहेत ते बेडूक, उंदीर अशा काही प्राण्यावर अवलंबून आहेत, परंतु हा साप जो आहे तो शक्यतो पाल खातोय. आणि जर त्याला दुसरं काही अन्न भेटलं नाही तर मग उंदराचे छोटे पिल्ले किंवा छोटे उंदीर असं खाऊन तो आपला उदरनिर्वाह करतोय. बिगर विषारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता नानाली मी म्हणलं की हा बिगर विषारी कवड्या आणि ह्याच्यासारखाच दिसणारा शेम टू शेम म्हणजे मन्यार, जो भारतातला एक नंबरचा विषारी साप ज्याला आपण म्हणतो, तो साप. फक्त ह्याच्या दोन्हीमध्ये असं अंतर आहे की तो पूर्ण विषारी जो आहे तो पूर्ण काळ्या कलरमध्ये दिसतोय आणि हा आहे तो असा चॉकलेटी, फिकट चॉकलेटी कलरमध्ये दिसतोय. असे सेम असे आडवे पट्टे त्याच्या पण शरीरावर दिसतात आणि ह्याच्या पण आहेत.
आणि ह्याचं जे आहे ते बदामी आकाराचं तोंड आहे आणि त्याचं थोडं जाड राहतं. त्याच्यामुळं साप ओळखणं महत्वाचं आहे. हा बिगर विषारी आणि या ठिकाणी आला तो म्हणजे फक्त पालीच्या शोधामध्ये आलेला आहे. भिंतीत चढते का झाडून चढलाय? हा एकमेव साप एवढाच आहे तो भिंतीवर? असा भिंतीवर सुद्धा चढू शकतो. त्याच्यामुळे वर आहे ना? हा, हा. लय मोठे आहेत. तरी मला वर कसं काय आलंय? तिसरा मजला आहे ना ते? हा, हा, हा. सोडायचं पुन्हा जाईल कुठे तरी असं. दरबर असं ते बिलाल होता. बघा मित्रांनो दुसऱ्या मजल्यावर तो वर आलेला आहे. कारण की फक्त एवढंच वैशिष्ट्य आहे की हा उभ्या भिंतीवर चढणारा एकमेव साप म्हणलं तर कवड्या साप पूर्ण बिगर विषारी. परंतु तो मी मगाशी सांगितलं जसं तो मण्यार आहे. तो मण्यार समजून ह्या सापाला सुद्धा मारलं जातंय. हा पूर्ण बिगर विषारी आणि तो भारतातला एक नंबरचा विषारी जो मण्यार आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण याला पॅक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र अनंत माने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी दहिपळ या ठिकाणी गंगाधर ढवळे यांच्या घरामध्ये पकडलेला हा बिगर विषारी असणारा कवड्या साप आपण बघा मित्रांनो त्यांच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन पोहोचला होता हा साप. कारण की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये या सापाच्या सांगितलेलं आहे कवड्याच्या की भिंतीवर चालणारा किंवा भिंतीवर चढणारा एकमेव साप म्हणलं तर हा कवड्या साप आहे. आणि बरेचसे लोक काय करतात माहिती आहे का, आणि ह्या सापाला विषारी मण्यार साप समजून मारतात. परंतु मित्रांनो हा बिगर विषारी साप आहे आणि त्याला जर भीती वाटली तर हा चावतोय, 100% चावतोय, पुन्हा पुन्हा चावतोय. जास्त बिगर विषारीमध्ये चावायचं प्रमाण म्हणलं तर हा कवड्या साप आणि दुसरा पाण्यात दिसणारा जो पाणदिवड जो साप आहे ज्याला वॉटर स्नेक किंवा चेकर्ड किलबॅक या नावानं ओळखतो. हे दोन साप मित्रांनो बिगर विषारी आहेत परंतु भरपूर प्रमाणात चावते. आणि ह्याच्यासारखा शेम तो शेम मागाशी मी सांगितलं ह्याला पकडलं त्यावेळेस की भारतातला एक नंबरचा विषारी असणारा मण्यार साप आहे. त्याला समजून ह्याला मारलं जातंय किंवा ह्याला समजून त्या सापाला मारलं जातंय. तर मित्रांनो साप ओळखणं महत्वाचं आहे. पालीच्या शोधात फक्त हा साप आपल्या घरापर्यंत येतोय. त्याचं जे मुख्य खाद्य आहे ते पाल आहे. साप ओळखा, साप ओळखणं महत्वाचं आहे. फक्त एक आहे बिगर विषारी आहे परंतु रागीट स्वभावाचा साप आहे. बघा मित्रांनो आपण जे सांगतोय का ओळख मात्र महत्वाची आहे. हा फिकट चॉकलेटी कलरमध्ये याचा कलर दिसतोय आणि असे पिवळसर पांढरे आडवे पट्टे दिसतात ह्याच्या शरीरावर. आणि त्याचं तोंड जर बघितलं तर बघा तुम्ही असं बदामी आकाराचं तोंड दिसतंय. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण यालाही या ठिकाणी रिलीज करू. एकदम चांगल्या ठिकाणी मित्रांनो आपण त्याला रिलीज केलेला आहे. कुठलाही साप असर एक बोटावर मोजण्या इतकेच साप विषारी आहेत. भरपूर सापाच्या जाती बिगर विषारी आहेत मित्रांनो. एक सांगायचं झालं तर नाग, मण्यार, घोणस आणि फुरशे आपल्या भागात दिसणारे एवढेच फक्त 4 सापच विषारी आहेत. बाकीचे सगळे साप दिसणारे बिगर विषारी आहेत, काही निमी विषारी आहेत. तरी कुठलाही साप दिसला तरी मारू नका. आपल्या जवळच्या सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करा किंवा वन विभागाशी संपर्क साधा मित्रांनो. चला तर निघूया, भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.